एकदा नवरा बायको असे ठरवतात की 2 दिवस आपण एकांतामध्ये घालवायचे आणि घरी कुणी जरी आलं तरी सुद्धा आपण दार उघडायचं नाही. मग थोड्या वेळानं त्यांच्या घराच्या बाहेर पाहून येतात, पण हे दोघे पण दार उघडत नाहीत आणि 1-2 तासाच्या नंतर मुलाचे आईवडील घराच्या बाहेर येतात. मग हे दोघं पण नवरा बायको एकमेकांकडे बघतात आणि शांत बसतात आणि दार उघडलं नसल्यामुळं त्यांचे आईवडील 10-15 मिनिटाच्या नंतर तिथून निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी मुलीचे आईवडील घराच्या बाहेर येतात. मग ते दोघे पण नवरा बायको एकमेकांकडे बघतात. मग तेव्हा त्यांना दिलेलं वचन आठवतं. मग दोघं पण दरवाजा काय उघडत नाहीत. मग 5-10 मिनिटानंतर त्या मुलीला काय राहवत नाही. मग ती दरवाजा उघडते आणि तिच्या आई वडिलांना घरामध्ये घेते. मग नवरा तिच्याकडे बघून हसतो आणि काहीच बोलत नाही आणि त्या ठिकाणी तिथं सगळं सोडून देतो. काही वर्षानंतर त्यांना मुलगा होतो. मग ते दोघे पण एकदम आनंदी होतात आणि पूर्ण गावामध्ये पेढे वाटतात. मग परत काही वर्षाच्या नंतर जेव्हा त्यांना मुलगी होते, तेव्हा त्या मुलीचे वडील पूर्ण गावामध्ये जिलेबी वाटतात आणि एकदम आनंदाने जल्लोष करतात. तेव्हा बायको म्हणते, आपल्याला मुलगा झाला तेव्हा तर एवढा जल्लोष केला नाही, पण आता आपल्याला मुलगी झाली तर एवढा जल्लोष का? तर त्यावेळेस नवरा म्हणतो की माझ्या जीवनाचं सार्थक झालं. माझ्यासाठी दरवाजा उघडणारी माझ्या आयुष्यामध्ये आली. मुलगा झाला नाही म्हणून तोंड पाडून बसणाऱ्यांना एकच सांगायचे आहे की ह्या जगामध्ये मुलीसारखं प्रेमळ कोणीच राहत नाही आणि भाग्यशाली आहेत ते लोक ज्यांच्या पोटी मुली जन्माला येतात. त्यामुळे आपल्या मुलीवरती प्रेम करा.